नमस्कार, भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. बारामती तालुक्यातील गुजबावी या गावामध्ये आपण आलेलो आहे. येण्याचं कारण असं आहे की रेडबर्ड या कंपनीचं विमान पुन्हा एकदा बारामतीमध्ये कोसळलेलं आहे, ते पण गुजबावीमध्ये सरक यांच्या रानामध्ये. हे विमान जे आपल्या पाठीमागं जे विमान दिसतंय ते हे रेडबर्ड या कंपनीचं विमान आहे. मागे काही दिवसापूर्वी अजितदादा, बारामतीचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांच्या विमानाचा अपघात झाला. ज्या अपघाताची कारणं अशी होती की रनवे, जो पायलट होता त्यांना रनवे दिसला नाही. धुकेचे कारण सांगितले, अनेक गोष्टींचं सांगितलं आणि तपासामध्ये अनेक गोष्टी अशा बाबी पुढे आल्या की रेडबर्ड या कंपनीला हा रनवे वापरण्यासाठी योग्य नाही. पण रेडबर्ड ही कंपनी बारामती तालुक्यातील गुजबावी या गावामध्ये बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण सेंटर खोलून शिकाऊ विद्यार्थ्यांना विमान उडवण्याचे प्रशिक्षण देताना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. आणि वारंवार रेडबर्ड या कंपनीचा अपघात सतत ह्या भागामध्ये दिसताना झाल्याचा आपल्याला अनेक वेळा निष्पन्न झालेले आहेत. पण जे फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे रेडबर्ड या कंपनीचं, ह्यांनी अनेक वेळा ह्या ऑर्गनायझेशननं अनेक वेळा ज्या त्रुटी आहेत, तुम्ही विचार करा की हवेतच ह्या विमानाचं जर इंजन फेल झालं असेल आणि इंजन फेल झाल्यामुळे हे विमान एखाद्याच्या जिथं लोकवस्ती आहे, दाट लोकवस्ती आहे, त्या ज्या शेजारी जर तातडीनं जर उतरवत असतील तर उद्या किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवितास हानी होऊ शकतात. जर IPC प्रमाणे आपण विचार केला किंवा BNS प्रमाणे विचार केला तर संबंधित जे रेडबर्ड ही कंपनी आहे ह्यांच्यावर कायदेशीररित्या ह्यांच्यावर लोकांचे जीव धोका निर्माण करण्यासाठी यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया अनुसार कारवाई होणार का? कारण अनेक वेळा रेडबर्ड या कंपनीला का सोडायचं आणि पोलीस यांच्यावर का मेहरबान आहे का? लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन येथील छोटे छोटे लहान जे वयोवृद्ध लोक आहेत यांच्या जीवितास धोका निर्माण होईल किंवा उद्या कुणाचा जीव जाईल, अजून त्याची वाट फक्त पोलीस बघतात का काय असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. जे रानामध्ये हे विमान कोसळलेले आहेत याला कारणीभूत कोण आहे हा प्रश्न तर पहिल्यांदा उपस्थितच व्हायला पाहिजे. जे अकॅडमी आहेत याचे उल्लंघन, ह्याची तपासणी DGCA कडून व्हायलाच पाहिजे, जेणेकरून हा अपघात कशामुळे झालेला आहे याची तपासणी होणे गरजेचं आहे. DGCA म्हणजे काय तर नागरिक विमान वाहतूक संचालनालय आणि AAIB विमान अपघात तपासणी विभाग यांच्यामार्फत ही तपासणी करून कठोरातली कठोर कारवाई जी रेडबर्ड या कंपनीवर व्हायलाच पाहिजे. कारण अनेक वेळा जर अपघात होत असतील आणि वारंवार जर हे अपघात होत असतील तर ह्याला जबाबदार धरायला पाहिजेलच. काही काळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, जे आपले लाडके नेते होते, त्यांचा ह्याच धावपट्टीवर अपघात झाला आणि अनेक कारणं देण्यात आले त्यांच्यासाठी. रोहित पवार हे आजही जो ॲक्सिडेंट झाला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास संबंधित, FIR करण्यास संबंधित, म्हणजे कर्नाटकमध्ये झाले पण महाराष्ट्रामध्ये अजून झालेलं नाही. पण जे आज रेडबर्ड मार्फत जे विमान कोसळलेलं आहे ह्याच्यावर आता तर पोलीस याच्यावर कारवाई करणार आहेत का नाही, का ॲक्सिडेंट म्हणून फक्त ही केस घेणार? पण ॲक्सिडेंट म्हणायचं, पण ह्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या तपासायचं काम DGCAचं आहे, AAIBचं आहे. पण ह्या तपासण्या कधी होणार? जोपर्यंत पोलीस यांना त्या एजन्सींना कळवत नाही तोपर्यंत ह्या तपासण्या होणार नाही. आणि पोलिसांनी पण ह्या कामामध्ये हलगर्जीपणा करायची काही गरज नाही. इथे संबंधित अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून यादव साहेब हे कार्यरत आहे. स्वतः जागेमध्ये व्हिजिट देऊन हे काम करत आहे. आणि इथे DG जे रेडबर्डचे कर्मचारी आहेत ते इथल्या स्थानिक लोकांनाच भांडायची कामं करतात आणि लोकांना
हुज्जड मांडून इथं हाकलण्याची कामं ह्या कंपनीची लोक करतात. म्हणजे स्वतःच्या ज्या चुक्या आहेत त्या लपवण्याची कामं ही रेड बर्ड ही कंपनी करत आहे. दिल्लीवरनं येणारे हे पथक DGCचे आहे, ह्यांच्याकडून खरंच ह्या तपासण्या व्हायला पाहिजे आणि ह्या संबंधित जी विमान जी दुर्घटना आहे जी आपल्यासमोर आहे, जी आता झाकायची कामं चाललेली आहेत, कारण हे विमान उचलायची कामं जे तांत्रिक लोक आहेत DGCAची यांच्यामार्फतच ही कारवाई व्हायला पाहिजे आणि जी AAIB म्हणजे जे विमान अपघात तपासणी एजन्सी असते ह्यांच्यामार्फतच ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. पण इथं तुम्हाला सरळ तुम्हाला दिसतील ह्या अपघात कुणाच्या दबावाखाली हा लपवला जात आहे आणि या तपासणीमध्ये जी नक्की काय चुकी झाली या विमान दुर्घटनेमध्ये आणि हे खरं जे विद्यार्थी आहेत ह्यांच्या खरी नोंदी बारामतीमध्ये आहेत का नाही. कारण अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्याला समजतात की ह्या विद्यार्थी रात्री धिंगाणा करून आपल्या जबाबदार अनेक त्यांच्या दुर्घटना पण झालेल्या आहेत की मद्यपानमध्ये करून मोठ्या प्रमाणामध्ये या बारामती भागामध्ये दुर्घटना झालेल्या आहेत आणि हे विद्यार्थी कुठनं आलेले आहेत, काय करतात ह्यांच्या जबाबदारी कुठल्याही प्रकारे नाही. अनेक प्रश्न भारतीय नायकनं उपस्थित केलेले आहेत आणि त्यामार्फत आपण अनेक बाबींवर प्रकाशन नक्कीच टाकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे. नमस्कार.